मित्रांनो फर्स्ट टाइम आपला इलेक्ट्रिक डबल डेकर मधून प्रवास होणार आहे. अरे बँड्रा डेपोतून आपली बस निघली आहे. ब्रिज बघावं लागतं, झाडं बघावं लागतं, लाईटीचे काम बघावं लागतं. थोडा जरी धक्का लागला तर पगार कमी. तर मित्रांनो खरंच आपल्याला जेवढी डबल डेकर एवढं सोपं वाटतं तेवढं नाही आहे. चालवण्यासाठी खूप रिस्की शॉट आहे. कारण कसं आहे ब्रिज सर्व काही सांभाळून समजून चालावं लागतं. आणि बघा ब्रिज अक्षरशः आपण ब्रिजला थोडंसं अंतर बाकी आहे टच व्हायला. ही सगळ्या गाड्यांच्या वरती आहे आणि मित्रांनो बघू शकता BKCचा एक पॉईंट आहे. तिथे फुल तुम्ही डायरेक्ट बाहेर देशात केल्याची तुम्हाला फिलिंग आहे. आणि हा जो स्टेशन साईडचा पट्टा आहे अक्षरशः म्हणजे स्लम एरियात बोलू शकतो आपण त्याला. म्हणजे खूप तफावत जाणवेल तुम्हाला बाहेरून बघितल्यानंतर. जेव्हा तुम्ही रेल्वेतून बघशाल तर तुम्हाला खूप मोठी तफावत जाणवेल. आणि जेव्हा तुम्ही ह्या जो ब्रिज आहे त्या पलीकडे जाशाल एकापेक्षा एक मोठमोठ्या बिल्डिंग्स तुम्हाला पाहायला भेटेल. जसं की आता तुम्ही बघत आहात वरती, जसं की जिओ सेंटर, जिओ वर्ल्ड सेंटर काय ती बिल्डिंग कशा खूप आहे. BKC पॉईंट जर बघितला असेल तुम्ही कधी तर तुम्हाला जाणवेल आणि तुम्हाला माहिती असेल. मी तुम्हाला बँड्राचा डेपो दाखवतो. डेपो बघून तुम्हाला कळेल. आणि बँड्रासारख्या ठिकाणी डेपोची अवस्था अशी आहे समजू शकता. आणि हे कॅन्टीन आहे वाटतं. बघा नवीन आता सगळीकडेच मित्रांनो आहे बघा एनर्जी पॉईंट. म्हणजे ते आपलं बॅटरी चार्ज करायचं. इलेक्ट्रिक जर व्हेकल असेल तर त्याची बॅटरी चार्ज करायचं काय बघू शकता. डेपोमध्ये इलेक्ट्रिक डबल डेकर आहे. तर मित्रांनो फर्स्ट टाइम आपला इलेक्ट्रिक डबल डेकर मधून प्रवास होणार आहे. वरती जाऊया हा 310 कुर्ला डेपो बँड्रा बस स्टेशन. आणि बघा लोकांची वरती जायसाठी घाई बघा. हे वरती चला. आणि फर्स्ट टाइम आपला एक्सपिरियन्स असणार आहे. हा बसता हे अरे पुढे या, एकदम पुढे बसूया. ए पुढे या अक्षय अशोक. हाँ बस ड्राइवर सीट मैं बनाऊंगा इसमें इकडे ना पहिले लेडी सीट है तिकडे वो बनाऊंगा पुढे लेडी दिले का बाबा. नाही दिले बस मैंने तुम खोलोगे फिर एकदम से हो गया बैकवर्ड हो गया. बस आपला प्रवास असणार आहे मित्रांनो इलेक्ट्रिक बस इथे पण डबल डेकर. मैं टो करके गाड़ी लेके गया वहां तक. ठीक है अक्षय तू बस गाडी उतारी बाहेर उतारी आमच्या तिघांचा मित्रांनो फर्स्ट टाइम इलेक्ट्रिक बसचा प्रवास असणार आहे. बघूया कसं होतं ते. अरे बँड्रा डेपोतून आपली बस निघली आहे. किती रिक्षा असेल हो सांगा बोल ना बोल. हो रिक्षावरती ब्रिज बघावं लागतं, झाडं बघावं लागतं, लाईटीचे काम बघावं लागतं. थोडा जरी धक्का लागला तर पगार कमी. बरोबर. मित्रांनो खरंच आपल्याला जेवढी डबल डेकर एवढं सोपं वाटतं तेवढं नाही आहे. चालवण्यासाठी खूप रिस्की शॉट आहे. कारण कसं आहे ब्रिज सर्व काही सांभाळून समजून चालावं लागतं. आणि त्यातल्या त्यात नवीन गाड्या आहेत मित्रांनो, त्यामुळे त्या अजूनच काळजी घ्यावी लागत असेल. आणि आम्हाला माहिती नाही आम्ही कुठे पण बस बघितली की डबल डेकर आहेत. चला बोललो जाऊया. आणि बघा ब्रिज अक्षरशः आपण ब्रिजला थोडंसं अंतर बाकी आहे टच व्हायला. ही सगळ्या गाड्यांच्या वरती आहे. मित्रांनो काही दिवसांपूर्वी जेव्हा माझा टेक्निकल चॅनल होता तेव्हा मी इथे आपला बँड्रा ईस्टला कलानगरमध्ये एक गार्डन आहे मित्रांनो फेमस. त्या गार्डनमध्ये टेक्निकल शर्माजी टेक्निकल म्हणून चॅनल आहे बघा यूट्यूबवरती. त्या चॅनलचे जे शर्माजी आहेत म्हणजे मेन ओनर ते आले होते इथे मीटअपसाठी. तेव्हा मी आलो होतो त्यांना भेटायला. त्याचे जर माझ्याकडे पिक असेल तर मी दाखवेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. वो भी उसकी भी एक लेवल आ चुका है. अब पब्लिक सेक्टर वाले की जो है ना वो भी बड़े वो हो गए हैं हमारे यहाँ से खाता तुम्हारी एफडी की और 16% है. तो अपने आप हो रहा है ना.
MIDC फुल झालं. असं तो आपल्या बोला स्टेशन घंटा भेटलं तर बघा तुम्हाला म्हणून. असं पण रुला आहे आणि गाडी एकदा दाखवतो मी तुम्हाला मी मागे. बहुत बड़ी मार्केट है. कल एक MD ने हमें बोला था देवी बस चेक करने के लिए क्रेडिट मेरे पास जो प्रोजेक्ट आया है बहुत से मेरे को बघू शकता नॅशनल स्टॉक एक्सचेंज. पिछले 15 सालों में हा आता मित्रांनो जेव्हा गाडी चालायला लागते तेव्हा या सीटांवरती हवा येते. और उसमें हम क्या कर सकते हैं. ठीक है पड़ रहा था कधी हवा आली मग. NBFC का जो शेयर है काय बोलायचं तुला. पीछे जा रहा है. किती अक्षय किती मीटर राहिले. NBFC और कॉर्पोरेट बॉन्ड का शेयर ऊपर जा रहा है. खासकर NBFC में तो बहुत चेंज है. भारतनगर. मित्रांनो वेगळीच फिलिंग आहे वरती बसल्यानंतर डबल डेकरमध्ये. आणि त्यातलं इलेक्ट्रिक डबल डेकरमध्ये बसण्याची फिलिंग वेगळीच आहे. आणि खूप दिवसांनंतर मित्रांनो डबल डेकरमध्ये बसणं झालं आहे. आता उतरतोय आम्ही. सांभाळतो रे. कशी रे काय वाटली. आज थोडंसं अवघड आहे. नवीन माणसाला माहिती नाही पडणार लवकर. हा ना अक्षय चांगले मस्त एसीची आवाज मस्त. हा ना. तर मित्रांनो खूप छान आहे एसीचा प्रवास. आताही आम्ही पुरला जाणारी बसमध्ये बसलोय आणि खूप छान आहे. एकदा तरी मित्रांनो प्रवास करून बघावा. मला तरी खूप छान वाटली. मी तर याला 10/10 देईल. खूप छान आहे. व्ह्यू मस्त. बोल वर काय बोलला व्ह्यूचं काय. व्ह्यू मस्त आहे. हा ना सांग ना किती मार्क देशील तू. 10 ओके थांबा आपला स्टॉप आला आता उतरूया. उतरून नाही देणार भाई. पैतील रे. हा अरे ढकलतो काही गाड्या. बघा आता आपण ठाणे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्याला उतरलोय.